जो आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर मात्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकच भेसळ जे करणार आहेत त्याच्यामध्ये खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपल्याला जे काही भेसळयुक्त खायला मिळत होतं मात्र तुकाराम मुंढे यांनी जे पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त पदाचा त्यानंतर मात्र अशा भेसळ करणाऱ्या लोकांवरती मात्र मोठी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर राज्यामध्ये देखील पनीर आता जे पनीर आहे डुप्लिकेट पनीर यावर देखील मोठी कारवाई केली आणि हजारो किलो पनीर जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी मात्र जे गिरायक असतात ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येतात. त्या ठिकाणी पनीर ऑर्डर करतात आणि खाद्यपदार्थ हे करत असताना मात्र त्यांच्या मनामध्ये काही आहे का हे देखील आपण जाणून घेणं तेवढं महत्वाचं असतं. कारण ज्या विश्वासाने ते जेवण करणारे असतात तर नेमका ते खाताना आपण काही भेसळयुक्त खातो का हा शंका देखील त्यांच्या मनामध्ये असते. परंतु ही कारवाई सुरू झाल्यापासून नक्कीच या पदार्थावरती आळा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजी काय सांगाल, आज मस्त नाश्ता करायला आलेला हॉटेलमध्ये? आम्ही काय म्हणतात ना, इथं हेल्डेवार मध्ये आलो समजा त्याच्यामध्ये तर काही जर कारणास्तव नेहमीच येतो इथं जेवायला पंचवटीमध्ये. आमच्या मते म्हणजे आम्हाला चांगलं जेवण मिळतं आणि चांगला काय म्हणतात ना हे लोक हे देतात म्हणजे साथ देतात म्हणून आम्ही इथे येतो जेवायला. राज्यामध्ये भेसळचा जो प्रयोग चालू आहे तर याचं काय वाटतं तुम्हाला? ही भेसळ थांबली पाहिजे? थांबली पाहिजे हे तर बरोबर आहे ना. म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ नको. ती भेसळ जी आहे हे थांबली पाहिजे. दुसरं काय त्याच्यामध्ये असं. नक्कीच भेसळ थांबली पाहिजे आणि राज्यामध्ये जे काही भेसळयुक्त पदार्थ आहेत त्याच्यावरती नक्कीच बंदी आली पाहिजे. काही ज्यावेळेस आपण विश्वासाने एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावरती आपण हजारो रुपये खर्च करतो. हे होत असताना कुठेतरी आपल्या जीवाशी खेळल्या जाते अशा भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. कारण की त्यामध्ये काय मिसळलेलं असतं हे आपल्याला माहित नसतं. अशा वेळेस तुम्हाला काय भावना? खरं सांगायचं तर ही जी म्हणजे कारवाईची जी न्यूज किंवा कारवाई जी सुरू झालेली ती योग्य आहे. पण त्याच्यामुळे जी लोक खरंच जेन्युइन आहेत, व्यवस्थित म्हणजे सर्व करतात हॉटेलमध्ये किंवा त्यांच्याकडे भेसळयुक्त पदार्थ न वापरता जे काही जेवण आहे ते अवेलेबल करून दिलं जातं, पण त्यांच्यावर देखील ह्या गोष्टीचा परिणाम नक्कीच होतो. कारण कुठेतरी माणसाच्या विश्वासाला धक्का बसतो ह्या गोष्टीने आणि नक्कीच भीती निर्माण होऊन माणूस ती गोष्ट म्हणजे अवॉइडच करतो खाण्यासाठी. म्हणजे ती ऑर्डर देण्यासाठी सुद्धा थोडीशी मागे पुढे पाहिलंच जातं आणि याचा परिणाम त्या हॉटेल ओनरला नक्कीच होतो, ज्याने विश्वासाने इतका सगळा डोलारा सांभाळलेला असतो. त्याच्यावर इतक्या लोकांचे रोजगार असतात, इतक्या सगळ्या वर्षात त्यांनी ते कमावलेलं नाव त्या एका बातमीमुळे म्हणजे त्याच्यावर परिणाम नक्कीच होतो. हे नक्की आहे आणि हे सगळं हे झालं पाहिजे कुठेतरी नक्कीच थांबलं पाहिजे. पण ज्या वेळेस आपण एखाद्या हॉटेलमध्ये विश्वासाने जेवायला जातो परंतु आता आपण जर पाहिलं तर आंबे असतील कोणतेही पदार्थ आपण ज्यावेळेस खायला जातो ते आपल्याला माहिती नसतं, पण जेव्हा आपण ती गोष्ट वाचतो कुठेतरी न्यूजला येते त्यानंतर मात्र आपल्यालाही धक्का बसतो की खरंच हे असं होतंय का. हो, हे याच्या ह्या बातमीचा किंवा ह्या कारवाईचा आणि ह्या जेव्हा ही न्यूज वाचली जाते तर ही भीती कुठल्याही ग्राहकाच्या मग ते फळभाज्या खाओ, पनीर खाओ की अजून कुठलाही पदार्थ खाओ त्याच्यामध्ये ती शंकेची पाल नक्कीच चुकते की हे आपल्याला मिळणारी ही गोष्ट भेसळयुक्त आहे की शुद्ध किंवा किती शुद्ध आहे आणि किती भेसळयुक्त याची शंका नक्कीच निर्माण होते. नक्कीच आपण जर पाहिलं तर गिरायकाच्या मनामध्ये देखील मोठी भीती असते की जो पदार्थ आपण खातो हे नक्की योग्य आहे अयोग्य आहे, यामध्ये भेसळ आहे किंवा नाही. मात्र जी काही FBI ची कारवाई चालू आहे ही एक मोठी कारवाई चालू आहे. माझ्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, आपण त्याची चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल? तुमचं LS न्यूज मध्ये प्रथमतः स्वागत. ज्यावेळेस गिरायक तुमच्याकडे येतं त्यावेळेस आता आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये पनीर संदर्भात मोठ्या कारवाई होताना पाहायला मिळते. आता पनीरची मागणी कशी? नाही, पनीरची मागणी तर आता कमीच झालेली आहे. कारण की आता जेवणामध्ये पनीर मागत त्यावेळेस लोक विचार करतात की पनीर खायचंय का नाही. त्याच्यामुळे पनीरला काही आता जास्त हे नाही राहिलं. म्हणजे पनीरची भाजीची मागणीच कमी झाली. पण लोकांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पनीर होता. म्हणजे लोक नॉनव्हेज खात होते त्याच्यासाठी हे पनीर. हो, नॉनव्हेज जे खातात ते खातात पण पनीर सगळ्यात आवडता पदार्थ आहे. रेट मध्ये बी थोडस महागाई झालेली आहे.
जे पनीर समजा आपल्याला 300 रुपये किलो आहे तर 350-400 रुपये किलो झालेला आहे. मला सांगा की ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जे काही कारवाई चालू आहे भेसळची, या गोष्टीचं तुम्ही कसं समजून घ्या? नाही, साहेबांचं तर पहिले तर अभिनंदनच आहे की साहेबांमुळे एक शहर चांगलं होतंय. पूर्ण महाराष्ट्र ची भेसळ आहे ती कमी झालेली आहे. गुटखा बंदी आहे, त्याच्यामुळं लोकांना कॅन्सर होतात. लहान लहान मुलं गुटखा खातात, त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आलेलं आहे. चोरून लपून काही करत असतील पण थोडंफार आता एवढं तर काही सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मला सांगा की पाठीमागे आपण पाहिलं असेल की जे काही एफडीआयचे अधिकारी होते त्यांच्यावर हमला देखील झाला होता. हो, आणि म्हणजे कुठेतरी हे लोक चांगले सर्वसामान्य नागरिक जसे की हॉटेल चालक असतील, तुम्ही आहात, आम्ही आहात, यांचा जीव वाचवण्यासाठी तर भेसळापासून जे आपले पदार्थ आहेत ते आपण खाल्ले नाही गेले पाहिजे यासाठी योग्य कार्य करतात त्यांचे हल्ले होते. नाही, हे अधिकारी लोक आपल्यासाठीच काम करतात. हे आपल्या लेकरा मुलासाठी काम करतात हे. कारण की ह्या लोकांना सुद्धा जशी साहेबाला झेड सुरक्षा मिळायला पाहिजे, अच्छा, तशी ह्या लोकांनाही सुरक्षा मिळायला पाहिजे. यांच्या संघ सुद्धा पोलीस कर्मचारी पाहिजे, लेडीज असो जेंट्स असो, हे लोक संघ पाहिजे. कारण अधिकारी 2-3 एक गाडी असते त्यांच्याकडे चालल्या जातात, पण या लोकांकडे गाड्या असतात, काही हत्यार असतात. थोडस सुरक्षा द्यायला पाहिजे त्यांना. तुम्ही एक हॉटेल व्यवसायिक असून सुद्धा तुम्ही त्या कारवाईचं समर्थन करतात, ही खूप मोठी जमेची बाजू आहे. कारण की याचाच अर्थ असा आहे की तुमच्या जे हॉटेल आहे त्यावरती नक्की गिऱ्हाईकाचा विश्वास आहे की या ठिकाणी आम्ही जे योग्य ठिकाणी येतो योग्य ठिकाणी आम्हाला ते पदार्थ देखील खायला मिळतात. ठीक आहे, आपले जे अधिकारी लोक आहे समजा ते बी तर माणसं आहेत ना. पुढच्या लोकांनी ते बी कळायला पाहिजे की हे जे लोक आहेत, हे जे अधिकारी आहेत, हे यांच्या लेकरा बाळासाठीच काम करतात, दुसऱ्यासाठी नाही करत. हे तुमच्या भविष्यासाठी काम करतात. हा ठीक आहे, आपल्याला 2 पैसे मिळतात त्याच्यातून, ठीक आहे, मान्य मला. पण हे आपल्या लेकरांच्या सुरक्षेसाठीच काम करतात अधिकारी. आणि गेले तुम्ही 20 ते 25 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहात, काय अपेक्षा आहे की गिरायकाला जसं तुम्ही आतापर्यंत सेवा देत आले तशी चांगली सेवा यापुढे देत राहाल यामध्ये कोणती शंका नाही. मात्र जी काही भेसळ आहे हे पदार्थ वर्ज करण्यासाठी तुम्ही त्याची क्वालिटी कशी चेक करता? नाही, क्वालिटी तर आमच्याकडे काही माहिती राहत नाही. आमच्याकडे यंत्रणे चेक करण्याचं. त्यांनी सांगितलं बा पनीरचा सगळ्यात भारी पनीर आम्ही घरी बनवतो, आम्ही घेऊन टाकतो. बरोबर, त्यात आमचा काही दोष नाही, हॉटेल मालकाचा नाही काय. का कुठल्याही पनीर जे आणून देतात आम्हाला, यांचं काही म्हणजे येत नाही आम्हाला. किंवा समोरचा माणूस चांगला आहे तर आम्हाला चांगलं पनीर देतोय, काळजीपूर्वक घेतो आम्ही ते. त्याला आम्ही 10 वेळेस सांगतो की बाबा आम्हाला पनीर टू ओरिजिनल दे, डुप्लिकेट देऊ नको. कारण आमच्याकडे लेकरं बाळ लहान लहान मुलं येतात, ते सुद्धा आवडीनं पनीर चिल्ली आहे, पनीर पकोडा आहे, पनीर पुलाव आहे, प्रेमाने खातात. त्याच्यासाठी आपल्याला पनीर हे चांगलं मिळावं ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते हॉटेल ओनर ज्या पद्धतीने जे काही पदार्थ ते बाहेरून विकत घेतात, नक्कीच त्या गोष्टीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असतं. आणि आपल्याला जे गिराईक आहेत त्या गिराईकाला चांगल्यात चांगलं आणि उत्तम ते उत्तम पदार्थ खाऊन त्यांचं जे काही मन आहे तृप्त करण्याचा त्यांचे प्रयत्न असतो. मात्र जे बाहेरून पदार्थ घेतात तिथे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळं मात्र ते घेत असताना ते चांगल्यात चांगलं कसं मिळेल याकडे मात्र त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे जे काही राज्यामध्ये एफडीआयने कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई अगदी योग्य आहे, त्याचं समर्थन देखील केलेलं आहे. आणि हे कारवाई होत असताना कुठेतरी तुकाराम मुंडे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावा. आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र आता ही कारवाई ही असंच सतत चालू असणार आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.